महाराष्ट्र अजूनही बीड जिल्ह्यातील मसाजोग गावातील माजी सरपंच संतोष देशमुख यांच्या भीषण हत्येचा धक्का विसरलेला नाहीये। त्या घटनेनं संपूर्ण राज्य हादरलं होतं। एका गावच्या लोकप्रतिनिधीवर इतक्या क्रूर पद्धतीने अत्याचार करून त्यांची हत्या करण्यात आली होती आणि त्या घटनेनं माणुसकीचाच प्रश्न उपस्थित केला होता। आणि आता जवळजवळ तसंच धक्कादायक आणि अस्वस्थ करणारं प्रकरण कोल्हापूरच्या पाटगावमधून समोर आले। इथल्या पाटगावचे माजी सरपंच गेल्या 2 महिन्यांपासून बेपत्ता होते। कुटुंबीय त्यांचा शोध घेत होते, पण आता या प्रकरणाला एका घटनेनं अत्यंत भीषण वळण मिळाले। शोध मोहिमेदरम्यान एका निर्जन ठिकाणी जळालेल्या अवस्थेत मानवी हाडं सापडल्याने चांगलाच हाहाकार माजलाय। ही हाडं नेमकी कोणाची आहेत आणि जर त्या सरपंचाचीच ही हाडं आहेत तर या मागे नेमकं कोण आहे, या सर्व प्रश्नांची उत्तरं सध्या तपासातून शोधली जात आहेत। मात्र या घटनेनं आणखी एक गोष्ट स्पष्ट झाली आहे की गाव पातळीवर लोकांसाठी काम करणारे सरपंच, माजी सरपंच देखील आता सुरक्षित नाहीयेत का? नमस्कार, मी अनुजा आणि तुम्ही पाहतायत कार्यारंभ। महाराष्ट्रात पुन्हा एकदा एक धक्कादायक आणि अस्वस्थ करणारी घटना समोर येते। अशी घटना जी केवळ एका गावाला नाही तर संपूर्ण राज्याला हादरवून सोडेल। कोल्हापूर जिल्ह्यातील पाटगावचे माजी सरपंच महेश पिळणकर गेल्या तब्बल 2 महिन्यांपासून बेपत्ता आहेत। कुटुंबीय त्यांचा शोध घेत होते। गावकरी आशा धरून होते की ते कुठेतरी सुरक्षित असतील, पण आता जे समोर आलं आहे ते अत्यंत भीषण आणि अस्वस्थ करणारं वास्तव आहे। कारण शोध मोहिमेदरम्यान एका निर्जन ठिकाणी जळालेल्या अवस्थेत मानवी हाडं सापडल्याने खळबळ उडाली आहे। या हाडांचा संबंध बेपत्ता माजी सरपंचाशीच आहे का याची खात्री अद्याप झालेली नसली तरी या घटनेनं संपूर्ण परिसरात भीती आणि संतापाचं वातावरण निर्माण झालंय। जर ही हाडं त्या माजी सरपंचांचीच असतील तर हा केवळ एक गुन्हा नाही तर माणुसकीला काळीमा फासणारी घटना ठरेल। बीडच्या मसाजोग प्रकरणात पोलिसांनी नेमकं काय घडलं ते सांगितलं तरी होतं, मात्र कोल्हापूरच्या या प्रकरणात पोलीस कोणतीही माहिती देत नाहीयेत। आम्ही पोलिसांना सर्व मदत केली आहे, मात्र तपासात काहीच प्रगती नाही। त्यामुळे मसाजोगपेक्षाही पुढे गेलेलं हे प्रकरण असल्याचं सामाजिक कार्यकर्ते सतीशचंद्र कांबळे यांनी म्हटलंय। या प्रकरणात आता लोक आणि सामाजिक कार्यकर्ते रस्त्यावर उतरलेले आहेत। महेश पिळणकर यांच्या कुटुंबियांनी कोल्हापूर पोलीस प्रमुखांची भेट घेऊन निवेदन दिलं। पोलिसांनी देखील या तपासासाठी विशेष पथक स्थापन करून लवकरात लवकर या प्रकरणाचा छडा लावण्याचं आश्वासन जिल्हा पोलीस प्रमुख योगेश कुमार गुप्ता यांच्या वतीनं दिलंय। पिळणकर कुटुंबाला तेवढाच दिलासा देणारी ही गोष्ट घडली आहे। मात्र महेश पिळणकर हे लोकप्रिय माजी सरपंच होते। पाटगाव भागात त्यांची जोरदार चर्चा असायची। नुकत्याच झालेल्या पंचायत समिती निवडणुकीचीही ती तयारी करत होते ते। त्यामुळे राजकीय आणि इतर सर्वच बाजूंनी तपास केला जाणार असल्याचं पोलीस म्हणतात। मात्र जोपर्यंत पिळणकर यांचा ठाव ठिकाणा लागत नाही तोपर्यंत शंकेची पाल चुकचुकतच राहणार। या प्रकरणामुळे अनेकांना बीड जिल्ह्यातील मसाजोग गावातील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची आठवण होतीये। त्या प्रकरणाने देखील संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता। संतोष देशमुख यांचं अपहरण करण्यात आलं आणि त्यानंतर त्यांची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली होती। तपासात समोर आलेल्या माहितीनुसार त्यांना अमानुष पद्धतीने मारहाण करण्यात आली होती। लोखंडी रॉड, गॅस पाईप आणि लाकडी दांड्यांनी त्यांच्यावर अत्याचार करण्यात आले होते। शवविच्छेदन अहवालात त्यांच्या शरीरावर तब्बल 50हून अधिक जखमा आढळून आल्या होत्या। ती घटना इतकी भयानक होती की समाज मन सुन्न झालं होतं। आणि आता कोल्हापुरात समोर आलेली ही घटना पुन्हा एकदा अनेक गंभीर प्रश्न उपस्थित करते। गाव पातळीवर लोकांचा विश्वास जिंकून निवडून आलेले सरपंच जर अशा प्रकारे बेपत्ता होत असतील आणि त्यानंतर जळालेल्या अवस्थेत मानवी अवशेष सापडत असतील तर सामान्य माणसाने नेमकी सुरक्षा कुठे शोधायची? ही केवळ एका व्यक्तीची शोकांतिका नाहीये तर संपूर्ण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभी करणारी घटना आहे। कायद्याची भीती संपली आहे का? स्थानिक राजकारण, वैयक्तिक वैर किंवा गुन्हेगारी यामागे कोणता धागा आहे? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अशा घटना पुन्हा पुन्हा का घडतायत? सध्या पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केलाय। सापडलेल्या हाडांची DNA चाचणी करण्यात येणार आहे आणि त्यावरूनच पुढील सत्य समोर येईल। पण तोपर्यंत गावकरी, कुटुंबीय आणि संपूर्ण समाज एका अस्वस्थ प्रतीक्षेत असणार आहे। कारण प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न आहे, जर एका गावच्या सरपंचालाच अशी वेळ येत असेल तर सामान्य नागरिक किती सुरक्षित आहेत? या संपूर्ण प्रकरणाकडे आता राज्याचं लक्ष लागले। तपासातून नेमकं काय सत्य समोर येणार आहे? या प्रकरणामागे नेमके कोण आहेत? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे दोषींना शिक्षा होणार का? तुम्हाला काय वाटतं? अशा घटनांना आळा घालण्यासाठी नेमकं काय बदलायला हवंय? तुमची मतं कमेंटमध्ये जरूर लिहा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कार्यारंभ चॅनलवर नवे असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। कार्यारंभ डिजिटल या फेसबुक आणि इन्स्टा पेजलाही फॉलो करा। धन्यवाद।